राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। 28 जानेवारीला अजित पवार खासगी विमानानं सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते। त्यावेळी बारामती विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान सकाळी 8:46 त्यांचा अपघात झाला। यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झालाय। अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्व स्तरातून दुःखाची लाट उसळली आहे। अजितदादांचे चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महापालिकेनं एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलंय। पुणे महापालिकेचा वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता या सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे महापालिका प्रशासनावर टीका होतीये। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती। त्यानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम आता रद्द करण्यात आल्याची माहिती आहे।